उसरोली संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल। उसरोली संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। धन्यवाद यासीन सर। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि दिग्गज मान्यवरांचं मी निशांत पाटील फ्रॉम खानावली अलिबाग सहर्ष स्वागत करतो। आणि मैदानाकडे आपण जर पाहिलं तर दोन्ही संघादरम्यान 3 आपल्याला आयकॉन खेळाडू पाहायला मिळणार आहेत। आपण जर बॅटिंग करणाऱ्या संघाचा इथे विचार केला तर बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये तर ऐमान 11 वडवली या संघामध्ये आपण 3 चे आयकॉन खेळाडू पाहतोय। कारण कोणताही खेळाडू येथे कोणताही संघ 3 आयकॉन खेळाडू घेऊन आला की ते जाणून घेण्याची प्रत्येकाची एक उत्सुकता असते की प्रत्येक संघामध्ये 3 आयकॉन खेळाडू कोण आहेत। तर आपण ऐमान 11 वडवली या संघाचा विचार केला तर या संघामध्ये 3 आयकॉन खेळाडू आहेत। त्याच्यामध्ये रायगडचा टायगर उस्मान पटेल, तदनंतर सूरज आणि राकेश हे दोन्ही खेळाडू सुधागड पाळी। बॉलरचं नाव सांगायचं आहे, सूरज येतोय ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून पाहतोय। तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज इथे रमीज, नॉन स्ट्राईक एंडवरती जयेश सुरेकर, स्ट्राईकिंग एंडवरती जयेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रमीज आहे। पहिलाच बॉल इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, पहिल्या बॉलवरती 1 धाव घेतली जाईल। एका धावेच्या सहाय्याने जयेश सुरेकर ऑफ द मार्क। जयेश सुरेकरचा आपण जर येथे विचार केला तर अलिबाग तालुक्यामधील नवगाव या गावातील हा खेळाडू आहे। खूप चांगल्या पद्धतीचा खेळ सुरेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। आज पहिल्याच बॉलवरती 1 धाव मात्र घेतली, दुसऱ्या बॉलवरती इथे स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर रमीज घलटे हा स्ट्राईक एंडवरती पाहतोय। दोन्ही संघ अतिशय नावाजलेले आहेत। दोन्ही संघादरम्यान आपण जर पाहिलं तर दिग्गज खेळाडू आहेत। कोणता संघ विजय होणार, कोणता संघ पराभूत होणार, कारण ज्याला आपण काटेकी टक्कर म्हणतो किंवा एक हाय व्होल्टेज जो सामना पाहतो ना तो आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। दोन्ही संघादरम्यान आयकॉन खेळाडू संपूर्ण मुरुड तालुक्यामधील, अलिबाग तालुक्यामधील किंवा रायगड जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळतील। तर पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज सूरज ज्याने पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च केली, नवीन या ठिकाणी फलंदाज स्ट्राईक एंडवरती। दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय। धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर होईल। धावसंख्या धावफलकावरती विदाऊट लॉस 2 धावा आलेल्या आहेत। सर्व क्रीडा रसिकांची मैदानावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। युट्यूबच्या माध्यमातून देखील रसिक प्रेक्षक ऑनलाईन जॉईन झालेत। यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तिथे थोडंसं मिसफिट पाहायला मिळतंय आणि या बॉलवरती चेंडू ओव्हर द रोप येतोय। वेट फॉर अंपायर डिसिजन, येतोय चौकार।
धन्यवाद. तर दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा थरार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती एक धाव, दुसऱ्या बॉलवरती वाईड, तिसरा बॉल चौकार, नंतरचे दोनही बॉल डॉट आले. आणि या बॉलवरती आपण हे जे पाहिलं तर बॅटिंग करत असताना ज्याचं नाव आहे रमीज, हा मात्र वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती बाद होतोय. सर्व नवीन रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असणारा सामना आयमन 11 वडवली विरुद्ध जाबाज उसोली. तर जाबाज उसोली या संघाने टॉस जिंकून या ठिकाणी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर आयमन 11 वडवली या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं. जेव्हा पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये इथे मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटक सुरू असताना आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती घेतलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण फलंदाज रमीज हा मात्र 4 या धावसंख्येवरती मात्र बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय अभिषेक नाईक, मॅन फ्रॉम अलिबाग झिराड येथील हा खेळाडू आपण पाहतोय. बऱ्याच वेळेला जर आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग असेल किंवा त्याच वेळेला अलिबाग तालुक्यामधील रायगड जिल्ह्यामधील ज्या नामवंत किंवा नामांकित स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये अभिषेक नाईक आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय. तोच आता स्ट्राईक एंड वरती पाहतोय. अप्रतिम असा फटका स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक, क्लासिकल फटका, चेंडू ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. दोनही संघादरम्यान आपण इथे काटेकी टक्कर पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाचा आपण विचार केला तर 3 खेळाडू हे आयकॉन स्वरूपात आहेत. त्याच्यामध्ये अभिषेक नाईक, जयेश सुरेकर आणि सुजय पावशे हे 3ही खेळाडू अलिबाग तालुक्यामधील आहेत. तर समोरच्या संघाचा आपण विचार केला तर उस्मान पटेल, तदनंतर सूरज आणि राकेश हे 3 खेळाडू ऍज आयकॉन म्हणून आहेत. त्यापैकी उस्मान सर्वांना माहितीच आहे. तदनंतर ते 2 सूरज आणि राकेश हे सुधागड पाली येथील आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा समाप्त झाला तेव्हा 12 धावा धावफलकावरती आल्या. गोलंदाज सूरज येथे खूप चांगली गोलंदाजी केली, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू होतं. अशा वेळेला फलंदाजांना रोखणं फार कठीण असतं. तरी देखील इथे 12 धावा खर्च केल्या आणि आपल्या नावावरती 1 विकेट मात्र इथे प्राप्त केलेला आहे. जयेश सुरेकर आणि अभिषेक नाईक ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही फलंदाजांवरती संपूर्ण जबाबदारी असेल. कारण या मैदानावरचा आपण आढावा घेतला. या मैदानावरचा जर आपण अनालिसिस पाहिलं तर गेल्या 2 पहिल्या दिवसामध्ये ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. कारण कालच्या दिवसामध्ये 4 षटकांमध्ये इथे जवळपास 50 ते 60 धावा सातत्यानं केल्या गेल्या. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये आपल्याला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर जाबाज उसोली या संघाला इथे बॅटिंग करत असताना कमीत कमी 50 ते 60 धावा कराव्या लागतील. कारण समोरच्या संघामध्ये सर्वांना ठाऊक असलेला उस्मान पटेल आहे. त्याच्या समवेत सूरज आणि राकेश हे 2 खेळाडू आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती जयेश सुरेकरला आपण पाहतोय. अप्रतिम असा खेळ त्याचा आपण सातत्याने मैदानात पाहतोय. ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न फसला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, परंतु थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणानं येथे एक सिंगल धाव घेतली जाईल. टेक कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं. परंतु आज जयेश सुरेकर अलिबाग तालुक्यामधून मुरुड तालुक्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. याच जयेश सुरेकरचा खेळ आपण सासोलीच्या मैदानावरती पाहिल्या, जी सोन्याची स्पर्धा म्हणून तिला खूप चांगलं नाव मिळवलं. आणि त्याच स्पर्धेमध्ये ज्याने खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आपण करताना पाहिला तोच जयेश सुरेकर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तर स्ट्राईक एंडवरती अभिषेक नाईक, ज्याने रायगड प्रीमियर लीग असेल किंवा त्याच वेळेला अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातील मोठमोठ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये आपलं 100% योगदान देऊन मग बॉलिंग असेल किंवा त्याच वेळेला बॅटिंग असेल दोनही युनिटमध्ये खूप चांगली कामगिरी केली. आणि आज मुरुड तालुक्यामध्ये शिगरे गावामध्ये कशा पद्धतीने खेळ असणार आहे, जेव्हा समोर त्याचा गोलंदाज साईराज हा त्याचा प्रतिस्पर्धी आहे. खूप चांगली गोलंदाजी, कारण पहिल्याच बॉलवरती 1 धाव इथे सिंगल खर्च केली. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका, चेंडू गॅलरीच्या मध्ये जातो. 1 सिंगल धाव घेतली जाईल या बॉलवरती. 1 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा आपण पाहिली तर 14 धावा.
पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर सूरज होता, ज्याने एक विकेट आपल्या नावावरती घेतली, तो म्हणजेच रमीजला, आणि 12 धावा खर्च केल्या. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये साईराजने खूप चांगली कमबॅक केलं, वापसी केली. कारण पहिल्या 2 बॉलवरती जर आपण इथे पाहिलं तर 2 धावा फक्त खर्च केल्या. अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय साईराज. येथे मारायचा होता ऑन साइडला, परंतु बॅटची आउटसाइड एज घेतली. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल दुसरीचा प्रयत्न, आणि या बॉलवरती 2 धावा घेतल्या आहेत. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, किंवा बुंज बुंज से बनता है सागर. याच युक्तीप्रमाणे इथे प्रत्येक बॉलवरती सन्मानपूर्वक खेळलं जाते. एखादा खराब चेंडू असेल तर त्याचं रूपांतर चौकार किंवा षटकार मध्ये केलं जाते, किंवा एखादा चांगला चेंडू असेल तर एकेरी आणि दुहेरीवरती फोकस केलं जाते. येथे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. एक सिंगल धाव घेतली जाईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील, आणि 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 18 धावा धावफलकावरती दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ. आपण सर्वजण आहोत मुरुड तालुक्यामधील शिगरे गावामध्ये, जिथे शेतकरी कामगार पक्ष व फ्रेंड ग्रुप शिगरे यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला अपडेट फटका आपण मैदानावरती पाहतोय. एक सिंगल धाव मात्र घेतली जाईल. एक सिंगलच्या सहाय्यानं 19 धावा, 19 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. साईराज एक बॉल वाईट फेकला होता जरूर, पण तो खूप चांगली वापसी. पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती जयेश सुरेकर. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु दिशा मात्र चेंडूची पाहायला पाहिजे होती. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की या ठिकाणी प्रोफेशनल खेळाडू असतात, ज्या पद्धतीची गोलंदाजी लेंथ असते त्या पद्धतीचं शॉट सिलेक्शन असतं. इथे चेंडू पूर्णपणे ऑफ साइडला होता, त्याला जबरदस्तीने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. आखूड टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 20 धावा धावफलकावरती आलेली आहेत. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, कारण समोरच्या संघामध्ये तुम्हाला माहिती आहे रायगडचा टायगर उस्मान पटेलला पाहण्यासाठी इथे सर्व क्रीडा रसिक मात्र उपस्थित झालेत. युट्यूब वरती देखील जे अर्थातच प्रेक्षक आहेत त्यांची संख्या देखील वाढलेली आहे, कारण ज्याचं नाव संपूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये आवर्जून घेतलं जातं असा उस्मान पटेल आपण विकेट किपर इथे पाहू शकाल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे गोलंदाजीचा खूप चांगल्या पद्धतीचा नजराणा इथे गोलंदाज सायराजने पेश केला. आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर जयेश सुरेकर बॅक टू दी पॅव्हिलियन. पाहायला मिळतोय दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती आलेले आहेत. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक आहे. तर सूरज आणि साईराज मैदानामध्ये पाहतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे, कारण आपण जर यासिन सर टेक्नॉलॉजी पाहिली तर प्रोजेक्टेड स्कोर इथे 40 दाखवत आहे, परंतु 4 षटकामध्ये 40 धावा या पुरेशा ठरणार नाहीयेत. तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर चांगलं खेळायचं असेल तर मात्र, किंवा तो आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 77,777 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 44,444 आणि आकर्षक चषक. येथे फुलटॉस बॉल, फुलटॉसचं रूपांतर भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, येतोय षटकार. नाईकने आज मात्र दाखवून दिलेले आहे. मला ऍज अ आयकॉन बरोबर माझ्याकडे जबाबदारी आहे आणि ती मी चांगल्या पद्धतीने इथे हाताळणार. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर षटकाराला या बॉलवरती अप्रतिम असा फटका, इनसाइड आउट खेळून काढलेला आउटड्राईव्ह फटका. 2 धावा घेतले जातील. 2 धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती आपण 28 धावा पाहणार आहोत.
28 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. आजच्या दिवसातील आपण हा तिसरा सामना पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये इथे बजमे तंजीम मुरुड या संघाने विजय प्राप्त केल्या. दुसऱ्या संघामध्ये जर आपण पाहिलं तर इथे सागर सम्राट नावे या संघाने विजय प्राप्त केला. आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना, पहिल्या दिवसाचा आपण आढावा घेतला म्हणजे कालच्या दिवसाचा, तर इथे अर्थातच झैनब 11 मजगाव या संघाने अंतिम 3 मध्ये धडक मारलेली आहे. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ अंतिम 3 मध्ये जाणार हे देखील पाहण्यायोग्य असेल. वेगवान चेंडू, तेजतर्रार चेंडू, परंतु दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच देखील आपण पाहू शकाल सुबोध घडसे, मॅन फ्रॉम लालबाग मुंबई, आणि त्यांच्या समवेत रवी पवार, मॅन फ्रॉम लालबाग मुंबई. हे दोनही आमचे ऑफिशियल पंच आहेत, मुंबईवरून बिलॉंग करतायत. अकोटप्याचा बॉल, इथे गुडलँड स्पॉटवरून थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेने, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर होईल. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. तुम्ही जेव्हा एक धाव खर्च करत असता तेव्हा तुम्हाला करताना शेवटल्या क्षणावर ती काढावी लागत असते. त्याच्यामुळे अतिरिक्त धावा जेव्हा तुम्ही वाचवाल ना तेव्हा तुम्ही नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकाल. 30 धावा धावफलकावरती. आखू टप्प्याचा बॉल, इथे ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न फसला गेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि या बॉल वरती फलंदाज अभिषेक नाईक तंबूत परततोय. पण हे सत्र पाहिलं ना तर कभी खुशी कभी गम असं स्वरूपाचं पाहायला मिळालं. कधी आपण पाहिलं तर फलंदाज हा गोलंदाजावरती हावी होतोय, कधी गोलंदाज हा फलंदाजावरती हावी होतोय. आणि एक ज्याला म्हणतात ना की काटेकी टक्कर किंवा क्रिकेटचा एक हाय व्होल्टेज सामना, तो आज मात्र आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांच्या नजरा या उस्मान पटेलकडे असतील. कशा पद्धतीने मैदानावरती खेळ होणार आहे हे देखील पाहण्यायोग्य असेल, कारण या मैदानाचा अंदाज उस्मान पटेलला बऱ्याच वर्ष आहेत. गेले लगातार 2 सीझन जर आपण पाहिलं तर इथे त्याचा खेळ अगदी सातत्यानं होत असतो. आज देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी जाबांज उसरोली, मग खरं आयमन 11 वडवली या संघाकडून उस्मान पटेलला आपण खेळताना पाहणार आहोत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, धावफलकावरती 30 धावा. ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला. इथे अलॉंग द कार्पेट चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल धाव घेतली जाईल या बॉलवरती. पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती सुजय पावशे, मॅन फ्रॉम नवगाव अलिबाग. हा देखील मित्रांनो एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट किंवा ज्याला आपण पिंच हिटर म्हणूया. कोणत्या बॉलवरती मोठे फटके मारण्याची क्षमता किंवा कोणत्या बॉलवरती गोलंदाजाला इथे बुचकाळ टाकण्याची क्षमता ही खऱ्या अर्थानं या फलंदाजाकडे आहे. आज मात्र त्याची इथे कसोटी असणार आहे, कारण समोरचा जो गोलंदाज आहे तो देखील तितक्या ताकदीचा आहे, राकेश, ज्याने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची वापसी. येथे पिकअप फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरकस अपील देखील केली जाईल, परंतु अपील केल्यानंतर पंचाकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाहीये. चेंडू निर्धाव आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर स्थिर आहेत 31. 3 गडी बाद 31 धावा धावफलकावरती. टॉस जिंकून येथे प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा जाबाज उसरोली या संघाने मात्र घेतलेला आहे. अकोटप्याचा बॉल, पुन्हा एकदा इथे ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड शॉट्स केले. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि बॉलवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एकेरी दुहेरीवरती फोकस केलं जाते किंवा मध्ये मध्ये एखादा खराब चेंडू असेल तर चौकार किंवा षटकार इथे खेचला जातोय. आणि ज्याला आपण तंत्रशुद्ध किंवा नियंत्रित जो खेळ आपण म्हणतो ना, तो आज मात्र मैदानामध्ये अनुभवायला मिळणार आहे. ऐमान 11 वडवली विरुद्ध जाबाज उसोली या दोन्ही संघादरम्यान आपण जेव्हा टॉस झाला तेव्हा टॉस जिंकून याचे सर आपण इथे पहिल्यांदाच असा निर्णय पाहिला, कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण आढावा घेतला तर टॉस जिंकून प्रत्येक संघ हा क्षेत्ररक्षण घेत होता, परंतु आज मात्र इथे आपण विचार केला तर टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघामध्ये देखील रिकी पॉन्टिंग याचा तुम्ही जर खेळ पाहिला असेल तर जेव्हा जेव्हा तो टॉस जिंकायचा तेव्हा तो नेहमी बॅटिंग घेत असायचा आणि 50 ओव्हर असतील तर त्याच्यामध्ये 300 किंवा 350 रन मारून समोरच्या संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न हा रिकी पॉन्टिंगचा सातत्याने आपण पाहत असायचो. तोच प्रयत्न इथे जर आपण पाहिलं तर जाबाज उसोली संघाचा कॅप्टनने केला की 4 षटकांमध्ये आपण चांगलं टार्गेट सेट करायचं आणि समोरच्या संघाला प्रेशरमध्ये टाकायचं. हा प्लॅनिंग ही स्ट्रॅटर्जी कितपत योग्य आहे हे आपल्या 2 सत्रांत कळणार आहे. 3 षटकांची सांगता बॅटिंग करत असताना 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 3 गडी महत्वपूर्ण बाद झाले, त्याच्यामध्ये रमीज, जयेश आणि अभिषेक
हे 3 फलंदाज बाद झालेत. अंतिम ओव्हरमध्ये इथे षटक घेऊन आलेला आहे सौरभ मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज नवीन लवकेश हा स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलाच बॉल अंतिम ओव्हरमधील. लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. या वेळेला पहिल्याच बॉलवरती काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू पहिल्याच बॉलवरती सीमारेषेच्या बाहेर येतोय. सुपर डुपर हिट, षटकार. त्यापेक्षा आपल्या स्वतःमधली कॅपॅसिटी तुम्ही ओळखा आणि आज मात्र त्या कॅपॅसिटीवरती संपूर्ण आत्मविश्वास, कॉन्फिडन्स सर्व काही या लवकेश या खेळाडूकडे आहे. पहिल्याच बॉलवरती त्यांनी प्रूव्ह केले. पहिल्या बॉलवरती षटकार आला. संघाची धावसंख्या 39 धावफलकावरती. हा बॉल पंचांकडे पाहिलंय, खूप चांगली साथ मिळाली. धावसंख्येत अतिरिक्त एक नेभर पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती. अजून देखील या सत्राचा आपण एकंदरीत विचार केला तर 5 बॉलचा खेळ मात्र येणं बाकी असेल. पहिल्याच बॉलवरती सौरभने एक षटकार दिला. तदनंतर मानसिक दबाव, दर्पण हे पाहायला मिळालं कारण दुसरा बॉल वाईट आला. अजून देखील 5 बॉल शिल्लक. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे नक्कीच पाहिलं जातंय आणि पंचांच्या माध्यमातून इथे मात्र फलंदाज बाद होतोय लवकेश. सौरभ याचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्याच 2 बॉलवरती इथे एक षटकार दिला परंतु वापसी कशा पद्धतीने करायची असते हे दाखवून दिले. पण टेनिस क्रिकेट म्हटलं की मित्रांनो हार जीतचा हा खेळ आहे परंतु त्याच्यामध्ये जेव्हा आपल्या अंगावरती संकट येत असतं त्याच्यामध्ये आपण कसं सामोरं जातोय हे सातत्यानं पाहिलं जाते. कारण तुम्हाला जेव्हा ॲज अ आयकॉन म्हणून बनायचं असेल किंवा तुम्हाला जर बाकी संघांमध्ये खेळायचं असेल ना तर तुमचा कॉन्फिडन्स किंवा तुमचा ॲटिट्यूड हा मैदानामध्ये पाहिला जातोय. तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करताय किंवा तुम्ही कठीण प्रसंगामध्ये कसा खेळ करताय हे पाहिलं जातं. इथे पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर वाईट आला आणि तदनंतर आपण पाहिलं तरी ते विकेट आलाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. 40 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा बॉल, खूप चांगल्या पद्धतीचा फटका पण तो लोअर फुल टॉस आणि इथे मात्र फलंदाज जोहेब बॅक टू दी पॅव्हिलियन. दुसरा असतो फुल टॉस, तिसरा असतो लोअर फुल टॉस. तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारलं की याच्यामध्ये कठीण फटका मारण्यासाठी कोणता चेंडू असेल तर तो लोअर फुल टॉस. त्याच पद्धतीचा बॉल होता मैदानामध्ये. लोअर फुल टॉस त्याला इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्याला एलिव्हेशन आपण म्हणतो की ॲक्युरेट उंची आणि ॲक्युरेट लांबी ती पाहायला मिळाली नाहीयेत. उंची जास्त, लांबी कमी होती आणि त्याच कारणास्तव इथे फलंदाज बाद झाला. पुन्हा एकदा ऑन द हॅट्रिक असेल यासिन सर सौरभ इथे, कारण 2 बॉलवरती 2 विकेट. काल देखील इथे सांगितलं की आपण इंटरनॅशनल मध्ये विचार केला तर फ्रेड्स पोपर जो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे त्यांनी पहिली हॅट्रिक टेस्ट करिअरमध्ये आपल्या नावावरती केली. ओडीआय मध्ये देखील आपण पाहिलं तर जलालुद्दीन जो पाकिस्तानचा, ज्याने पहिली हॅट्रिक इंटरनॅशनल मध्ये आपल्या नावावरती केली. इथे आता ही कदाचित तिसरी हॅट्रिक असावी. बॅटची एज, परंतु इथे फ्लाइंग स्लिक मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि त्याच कारणास्तव मात्र इथे क्षेत्ररक्षक फलंदाज सुरक्षित आहे. 1 धाव घेतली जाईल. एका धावेच्या सहाय्यानं संघाची धाव संख्या 41. 41 रन ऑन स्कोर बोर्ड. चांगलं टेम्परामेंट सेट करण्याचा प्रयत्न तिसऱ्या ओव्हरमध्ये केला गेला परंतु चौथ्या ओव्हरमध्ये एक षटकार देऊन सुद्धा यासिन सर आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त इथे 8 धावा खर्च केलेली आहेत. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सौरभची. अजून देखील 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ शेतकरी कामगार पक्ष व फ्रेंड्स ग्रुप शिगरे यांच्या वतीनं ही भव्य दिव्य स्पर्धा मुरुड तालुक्यामधील शिगरे या गावामध्ये आपण पाहतोय. यॉर्क करण्याचा प्रयत्न येथे मात्र सफल ठरलेला आहे. फलंदाजाला पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे.
सनी म्हात्रे स्ट्राईक एंड वरती आहे. सुजय पावशे आहे स्ट्राईक एंड वरती. अगोदर लेफ्ट हँडी म्हणजे लेफ्टी होता आणि आता राईटी खेळतोय. हा प्रकार मैदानामध्ये पहा मित्रांनो, काहीतरी अनोखा प्रकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. येथे पुन्हा एकदा ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फेसला गेलाय. पंचांगाने जोरदार अपील देखील केली जाते. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र सनी आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती सुजय पावशेला मात्र आणत आहे. संघाची धावसंख्या धावफलक ने 13 धावा खर्च केल्या, एक विकेट आपल्या नावावरती केलेली आहे. आणि चौथ्या ओव्हरमध्ये प्रभावी करणारी किंवा ज्याला आपण टिचून मारणा करणं किंवा ज्याला भेदक गोलंदाजी म्हणतो ती केली, ज्याने सौरभने आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट आपल्या नावावरती कमावलेल्या आहेत. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर निर्धारित 4 षटकामध्ये इथे 42 धावा पूर्ण केल्या, तर 43 धावांचं लक्ष्य हे ऐमान 11 वडवली या संघासमोर असणार आहे. कशा पद्धतीने द्वितीय सत्राचा खेळ असणार आहे. उस्मान पटेल रायगडचा टायगर हा देखील तुम्हाला आता ओपनिंग स्वरूपात तिथे पाहायला मिळेल. त्याचा खेळ कशा पद्धतीने असणार आहे, गोलंदाज त्याच्या विरोधामध्ये कशी गोलंदाजी करतील, अशी बरीचशी प्रश्नचिन्ह आहेत ती आता उभी राहिलेली आहेत. आणि त्याचंच उत्तर देण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय, ज्यांचा आवाज आपण वेस्ट बेंगॉल येथून ऐकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं अलिबाग मधील नवगाव म्हणजे आमच्या तालुक्यामधील आहेत. तर अलिबाग तालुक्याला आणि रायगड जिल्ह्यात तुमचा सार्थ अभिमान असेल, कारण खूप मोठी स्पर्धा दुर्गापूर येथे त्यांनी कव्हर केली. तर वळूयात आपण यासीन मर्चंट्स यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. हेलो. धन्यवाद निशांत. 43 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मुकाबला. अंपायर जी की भूमिका में हमने लगातार 2 दिन यहाँ पे सम्माननीय सुबोध घड़से सर और उसके साथ रवि पवार सर को देखा, और उसके साथ हमारे साथी कमेंटेटर निशांत पाटिल मैन फ्रॉम खानाव अलीबाग, और मैं यासीन मर्चेंट मैन फ्रॉम नवगांव अलीबाग, और उसी के साथ साथ संगमेश हमारे डीजे मास्टर संगमेश, और उसी के साथ साथ यूट्यूब चैनल ड्रीम्स क्रिकेट के ज़रिए से पूरी दुनिया में इस प्रतियोगिता को लाइव कवरेज यहाँ पे दिखाने का प्रयास जो किया है, वो सारे टेक्नीशियंस, उन टेक्नीशियंस का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. परेश पालकर और उसी के साथ अवी कसरेकर, शोधन पेरेकर और साहिल कोंडस्कर. अगर ड्रीम्स क्रिकेट यूट्यूब चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब करें, उसके साथ उसे शेयर करें, लाइक करें और बेल आइकन दबाना न भूलें, क्योंकि जैसे ही आप ड्रीम्स क्रिकेट यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करोगे तो नोटिफिकेशन आएगा और उसके साथ ये मैच देखना बहुत ही आसान होगा. जीतने के लिए 43 रनों की ज़रूरत, निर्धारित 4 ओवर का ये मुकाबला. हम हैं मुरुड तहसील में बहुत ही खूबसूरत गांव शिगरा गांव में, रायगढ़ ज़िले में, जहां पे इस प्रतियोगिता का फर्स्ट प्राइज़ है 77,000 और बहुत ही खूबसूरत ट्रॉफ़ी, और उसी के साथ साथ सेकंड प्राइज़ 44,000 और एक खूबसूरत ट्रॉफ़ी. जी हाँ, हम देख सकते हैं सलामी बल्लेबाज के रूप में उस्मान पटेल हालांकि फॉर्म से जूझ रहे हैं, मगर हम पहले भी उनके फ़ैन थे, आज भी उनके फ़ैन हैं और हमेशा उनके फ़ैन रहेंगे,
वो फॉर्म में रहे या फॉर्म में नहीं रहे। देखिए फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। ये क्लास बल्लेबाज है, क्लासिकल बल्लेबाजी करते हैं, मंत्रमुग्ध बल्लेबाजी करने के लिए सुपरिचित है, मगर सुख दुख और धूप और छाव तो आते रहते हैं। आहा, ये देखिए, ये है उस्मान पटेल की पहचान, ये है उस्मान का जलवा। पहली गेंद पर सिक्सर के साथ शुरुआत, गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। नाइक उर्फ अबू नाम से पहचाना जाता है इस गेंदबाज को, मगर पहली गेंद पर उस्मान ने दिखाया उन्हें आसमान। ये लीजिए फिर से एक बार हवा में गेंद, मगर इस मरतबा गेंद के नीचे फील्डर। ओहो, सेकंड अटेम्प्ट में शायद ये कैच, ओहो, नो बॉल करार दिया है। जीवन दान, उस्मान पटेल जैसे बल्लेबाज को जीवन दान। वाह, आज उस्मान का दिन है, आज उस्मान को जीवन दान मिला है। पहली गेंद पर छक्का भी हमें देखने को मिला है। मैंने जैसे कहा कि उस्मान के फॉलोअर्स, उनके फैन बहुत सारे तादाद में है, हमेशा उन्हें बहुत प्यार दिया है, बहुत सारी दुआएं दी है। और जैसे मैंने कहा कि सुख और दुख आते जाते रहते हैं, कभी धूप है, कभी छाव है, कभी दिन है, कभी रात है, उसी की तरह से कभी फॉर्म है, कभी फॉर्म नहीं है। मगर ये इस बल्लेबाज को फॉर्म में आना बहुत ही ज़रूरी है, क्योंकि कमाल का बल्लेबाज है, बहुत ही शानदार बल्लेबाज है। जितना अच्छा बल्लेबाज है उतना ही अच्छा इंसान भी है, और उनके चाहने वाले लाखों की तादाद में है पूरे भारत में और भारत के बाहर भी। उस्मान को देखने के लिए, उस्मान को खेलते हुए एक्सपीरियंस करने के लिए अक्सर उनके पीछे एक भीड़ लगती है। स्ट्राइकिंग एंड पर इस मरतबा साईराज, फिर से एक बार अभिषेक। जी हाँ, इस मरतबा घुटने के बल जाकर उस गेंद को कारपेट के सहारे खेला था, मगर स्ट्रोक में इतनी ताकत नहीं थी। गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में फील्ड होती हुई नजर आई, मगर जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 9 रन स्कोर कार्ड पर। पहला ओवर प्रगति पर जीतने के लिए 43 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मुकाबला। जी हाँ, ये लीजिए, उस्मान ने बैकफुट पर जाकर लाजवाब यहाँ पे पुल किया है। पुल यहाँ पे सक्सेसफुल होता हुआ, वंडरफुल, ब्यूटीफुल। मिलेंगे फिर से एक बार रन यहाँ पे पूरे 6। ये दूसरा छक्का, उस्मान पहुंचे 13 पर, टीम का स्कोर जा पहुंचा है 15 रन। जी हाँ, फिर से एक बार हवा में खेल दिया है उसे, और मिड ऑफ की दिशा में इस मरतबा बिल्कुल नहीं बचेंगे। आसान सा कैच, और इसी के साथ उस्मान बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे मास्टर। और मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा, होटल हाईवे किचन इनकी जानिब से मोस्ट सक्सेस के लिए और उसी के साथ बेस्ट कैच के लिए बहुत ही खूबसूरत ट्रॉफी यहाँ पे मुहैया करवाई है। और उसी के साथ साथ होटल सनसेट पॉइंट इनकी जानिब से भी इकोनॉमिकल बहुत ही खूबसूरत ट्रॉफी दी जाने वाली है। और बेस्ट फील्डर के लिए हुसैन ट्रेडर्स इनकी जानिब से भी एक ट्रॉफी दी जाएगी। तो इन सारे दाताओं का मैं फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। इस बीच बल्लेबाज सूरज मैदान में नमूदार होते हुए स्ट्राइकिंग एंड पर अबू, जो कि अभिषेक नाइक उनका नाम है, मगर अबू नाम से पहचाने जाते हैं। जिराड़ गांव से बिलोंग करने वाले, अलीबाग तहसील में जो एक छोटा सा गांव है जिराड़, वहां से निकल के बाहर आए हैं। मगर इस खिलाड़ी के ऊपर एक अनोखा विक्रम है।
वो विक्रम शायद कभी भी नहीं तोड़ा जाएगा, ऐसा मुझे हमेशा लगता है, क्योंकि निशान जब जीतने के लिए 6 गेंदें और 36 रनों की जरूरत थी, तब इस बल्लेबाज ने लगातार 6 छक्के लगाकर अपनी टीम को जीत दिलाया। मगर यहाँ पे अब उनकी गेंदबाजी के ऊपर छक्कों की बारिश और एक छक्का आता हुआ। तीसरे अंपायर जी को यहाँ पे दावत दी है। तीसरे अंपायर जी के ऊपर ये फैसला सौंपा गया है, मगर मैं अंपायर जी से गुजारिश करूंगा, अंपायर जी आप खुद आए और देखिए, क्योंकि हमें यहाँ से कुछ भी समझ में नहीं आया कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ। 4 रन है, 6 रन है, या कैच आउट है, या क्या है, क्या ड्रॉप है? जी हाँ, जी हाँ, बहुत सारे ऑप्शन हैं, उसमें से एक्चुअली क्या हुआ ये आपके ज़रिए से हम सुनना चाहते हैं। दौड़ के जितने रन बनाए हैं बल्लेबाजों ने वो रन मिलेंगे यहाँ पे। ये अंपायर जी का फैसला आता हुआ
यानी कुल मिला के अब रनों की संख्या हो चुकी है 29 रन, 29 रन ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर जयेश सुरेकर गेंदबाजी के मार्ग पर। अभिषेक काफी महंगे साबित हुए थे। अभिषेक ने पहले ओवर में 21 रन खर्च किए थे। 29 रन, 29 रन ऑन स्कोर कार्ड। जीतने के लिए 43 रनों की जरूरत। 30 गज का दायरा हट चुका है। हालांकि पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर कैच लपकने का मौका था, मगर उस मौके को खोया। अपने बॉडी को बैलेंस नहीं कर पाए और इसी वजह से कैच उन्होंने फेंक दिया। हालांकि अपने टीम के लिए 4 या 6 रन यहाँ पे जरूर बचाए हैं। बहुत ही शानदार कोशिश थी वहां के फील्डर की, मगर नाकाम रहे। फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है साईराज। जी हाँ, फिर से एक बार घुटना टेका है और इस मरतबा खेला है काउ कॉर्नर के ऊपर से। गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर भटके और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। कुल मिला के 2 रन यहाँ पे मिलेंगे और रनों की संख्या हो चुकी है 37 रन। 37 रन ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पर। अब जीतने के लिए यहाँ से मात्र 6 रनों की और जरूरत। जी हाँ, बहुत ही खराब गेंद। फिर से एक बार ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई और इसी वजह से एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए मात्र 5 रनों की जरूरत। स्लोवर 1 गेंद। इस मरतबा बिल्कुल चकमा दिया गेंदबाज जयेश ने। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। घुटने के बल जाकर उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की बिल्कुल मुलाकात नहीं, उनका कोई संपर्क नहीं था। जब साईराज बल्लेबाजी कर रहे थे तो गेंद को मिडल कर रहे थे। जी हाँ, इस मरतबा देखिए अनोखे अंदाज के साथ उस गेंद को खेला है स्क्वायर लेग की दिशा में। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, मगर वहां पे थोड़ा सा फंबल हुए वहां के फील्डर और इसी वजह से बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या पहुंच चुकी है 40 पर। जीतने के लिए अब मात्र 3 रनों की जरूरत। वडवली ऐमान 11। जी हाँ, उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर हल्का सा किनारा लिया था गेंद ने बल्ले का और गेंद शॉर्ट पॉइंट की दिशा में ट्रैवल कर रही है। 1 रन यहाँ पे आसानी के साथ मिलेगा। बल्लेबाज और बल्लेबाजी करने वाली टीम चाहेगी कि यहाँ से 1-1 रन भी बनता है तो आसानी के साथ ये मैच जीता जा सकता है। अभिषेक नाइक पहले ओवर में जिन्होंने 21 रन खर्च किए थे, एक सफलता अर्जित की थी। उस्मान पटेल को उन्होंने चलता किया था, मगर उसके लिए बहुत बड़ी कीमत उन्हें अदा करनी पड़ी थी। और जयेश सुरेकर भी काफ़ी खर्चीले रहे, उन्होंने 20 रन इस ओवर में खर्च किए हैं। अब जीतने के लिए मात्र 2 रनों की और ज़रूरत है। बचे हुए 2 ओवर में 12 गेंदें और 2 रन। बहुत ही आसान सा लक्ष्य और मानो यहाँ पे सिर्फ औपचारिकता बची है। इसके बाद भी एक बहुत ही अच्छा मैच हमें देखने को मिलेगा। नांदगांव बनाम तुकाराम दादा मित्र मंडल। जी हाँ, सेकंड राउंड का मुकाबला होगा बज़्म तंजीम मुरुड बनाम सागर सम्राट नावे। बज़्म तंजीम मुरुड बनाम सागर सम्राट नावे। इन दोनों टीमों के बीच सेकंड राउंड का मुकाबला इसके बाद होगा। दोनों भी टीम से मेरी गुजारिश है टॉस करने के लिए फौरन मंच के सामने आए। बज़्म तंजीम मुरुड टीम के कैप्टन और सागर सम्राट नावे के कैप्टन, चलिए जल्द से जल्द यहाँ पे टॉस करना है। सागर सम्राट नावे के टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है, मेरी आवाज
अगर आप तक पहुंची है तो फौरन टॉस करने के लिए मंच के सामने आए। और उसी के साथ साथ बज़्म तंजीम मुरुड टीम के कैप्टन। चलिए, ये मैच खत्म होने की कगार पर है। बज़्म तंजीम मुरुड और सागर सम्राट नावे, इन दोनों टीमों के बीच इसके बाद होने वाला मुकाबला, जिसका टॉस यहां पे होना तय है। चलिए, दोनों भी टीम के कैप्टन से मेरी फिर से एक बार गुजारिश होगी, टॉस करने के लिए जल्द से जल्द आए। और इसी बीच देखिए, ये मैच एमान 11 वडौली टीम ने जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। और इस मैच में मैन ऑफ द मैच के हकदार कौन रहेंगे,